पुन्हा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता गोड अशी साऊंड सिस्टीम आहे. तुम्हालाही धन्यवाद आहे. फक्त शेवटपर्यंत असंच राहू द्या एवढी प्रार्थना आहे. विनेकरी बाबा आहेत, आमचे गोपाळ बाबा आहेत, आदरणीय श्री हरिभक्तपरायण कैलास महाराज गावंडी, त्यांचे वडील आमचे बाबा आहेत गोपाळ बाबा, त्यांची उपस्थिती आहे. माझ्या समवेत आमच्या गावातून आलेले श्री हरिभक्तपरायण आमचे काका प्रभाकर दादा शिंदे, गजानन भाऊ महाजन, तसेच सुनील भाऊ कोकाटे, हे दोघं तिघं चौघजण माझ्यासोबत आले आणि दोघं तिघं चौघजण सोबत घेऊन फिरावं पडतं ह्या नाही का. कारण दोघं कीर्तनकाराला येईपर्यंत फोन लावता, कीर्तनकार निघाला की कीर्तनकाराची गाडी, कीर्तनकार गाडीत आहे का गाडी कीर्तनकारावर आहे का घाटातून घसरली का एखादा कंटेनर घसरून गेला नाही का. त्याच्याकरता तुम्ही काही घाबरू नका, बरोबर. नीट मी तुम्हाला घरी आलं, टेन्शन घेऊ नका. असं जाऊ द्या. अगदी गोड गोड असं वातावरण तुम्ही या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. या बालगोपाळांकरता पुन्हा एकदा जोरदार टाळी वाजवा. तर अलीकडे कीर्तनाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला बरं का महाराज. कीर्तनाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला. कीर्तन म्हटलं की टाइमपास, हसण्याच्या, मनोरंजनाच्या दृष्टीने लोक कीर्तनाच्या मंडपाकडे यायला लागले. पण ऐका मंडळी, कीर्तन हे हसण्याकरता नाही, टाइमपास नाही, मनोरंजन नाही. कीर्तन हे मनोरंजन नाही, तर कीर्तन हे मनोमंथन आहे. या मंडपात आलेल्या प्रत्येक माणसाच्या जीवनात बदल घडवून आणण्याचं सामर्थ्य हे इथल्या एका शब्दात येतो, घेता आला पाहिजे. नवे नवे भगवान श्री ज्ञानोबराय म्हटले, हे अंतकरणातलं समूळ पाप घालवण्याचं साधन आहे. कीर्तनाचे नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, नावत नाही बाबाचे केले, नावाचे नाही पापाचे ऐसे केले. अंतकरणातलं समूळ पाप घालवण्याचं साधन जर दादा कुठलं असेल तर त्याचं नाव कीर्तन आहे. म्हणून हे समूळ पाप घालवतं. जाऊ द्या, हे जरा तुम्हाला जर जाईल. एक वेगळ्या अंगाने आपल्या पुढे एक मुद्दा ठेवतो आणि पुढे चलतो. नवे नवे कीर्तन हे पार्लर आहे. पार्लर ना सुपेश महाराज, तुम्ही म्हणाल महाराज आतापर्यंत ब्युटी पार्लर ऐकलं पण कीर्तन पार्लर काही ऐकलं नाही. ऐका, ज्या पार्लरमध्ये तुम्हाला बाहेरच्या अंगाने सजवलं जातं त्याला ब्युटी पार्लर म्हणा किंवा सलून म्हणा, की जिथं बाहेरच्या अंगाने सजवले जातात. पण जिथं आतल्या अंगाने सजवण्याचा कार्यक्रम केला जातो त्याला कीर्तनाचं पार्लर म्हणा. जिथं आतल्या अंगाने सजवलं जातं, बाहेरच्या अंगाने नाही. बाहेरच्या अंगाने काय प्रचंड प्रचंड चमत्कार करतात होती पार्लरवाली माणसं. महाराजजींनी एका पार्लरवर असं वाक्य लिहिलेलं बघितलं, आमच्याकडे ट्रीटमेंट घेणाऱ्या व्यक्तीला त्याच्या घरच्या लोकांनी ओळखलं तर ₹1,00,000 बक्षीस. काय चमत्कार करत असतील होती पार्लरवाली माणसं. म्हणजे घरच्या लेकराला घरचे लोक ओळखू शकत नाही, इतका भयानक प्रचंड त्याच्यात चमत्कार करून मिळतो. म्हणजे इकडनं काळं घालायचं आणि तिकडनं गोरच बाहेर आणायला. घरचे म्हणतील आमचं तर काळ होतं, हे गोरं आणलं कुठून. इतका भयानक प्रचंड त्याच्यात चमत्कार करून मिळतो. एक वाक्य बोलू. बऱ्याच नवरदेवांना लग्न होऊन 1 ते 1.5 महिना उलटून गेला. बऱ्याच नवरदेवांना लग्न होऊन 1 ते 1.5 महिना उलटून गेला की मग त्याच्या लक्षात त्याच्या पत्नीचा रंग येतो. मग तो तिच्याकडे पाहतो, मग तो म्हणतो काय होती सतून, काय झाली. लग्न मंडपात काय दिसत होती बस बघावं आणि बघत राहावं. पण 4 दिवस शेतात गेली, पार्लरचा चमत्कार होता. भयानक भयानक काय करून मिळतो. मी तुमचा उपहास करतो असं अजिबात नाही. तुमचा उपहास करून अलीकडे कीर्तन सांगायची तरी कोणाला. सगळ्यात जास्त आता इथं तरी पुरुषांची, आमच्या तरुणांची बरीच संख्या या ठिकाणी दिसते. नाही तर गावोगावी हरिपाठाला महिला मंडळ, कथेला महिला मंडळ, काकड्याला माणसं फक्त 2-4 आढळतात नाही का मंडपात. म्हणजे हे सगळा परमार्थ जर नाही का, हा मंडप जर कोणामुळे शोभून दिसतो तर तो आमच्या माता भगिनींमुळे शोभून दिसतो. तुमचा उपहास करण्याची हिंमत आमच्यात राहिलीच नाहीच. सांगायचं कोणाला मग. त्यातल्या त्यात एक तर तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहे म्हणून नाही का. म्हणून तुमचा उपहास करण्याची इथं बसलेल्यात कोणातच हिंमत राहिलेली नाही. हा महिलेचा स्वभाव आहे. शृंगार त्या नाही करणार तर कोण करेल माऊली. हा त्यांचा स्वभाव आहे. शृंगार त्या करतील पण आपली काही दम टाकत नाही. आपले तरुण बी काही दम टाकत नाही. बापरे, काय काय पोरं सजावट करतात बा सलून मध्ये जाऊन. आता आमच्या खानदेशात एक केस सजवण्याचा प्रकार आला. महाराजजी असे केस सजवतात वा लेकरं. एका बाजूने सगळं रान मोकळं करतात आणि एकाच बाजूने केस ठेवतात. त्याला नाव दिलं त्यांनी वन साईड.
बरं का देवचंद महाराज काय होतं वन साईड. आणि समजा दोन्ही बाजूने जर असं चकाचक केलं त्याला नाव दिलं ए बरोबर मांडी काय नाव दिलं वा वा हा असा रेंज मध्ये राहा. आमच्या गावचं एक पोरगा असं कटिंग करून आलं त्यांना आपल्या आळंदीच्या भाषेत महाराजची सगळी चक्की करून आला आणि 50-50-100 केसाचा असा तुरा ठेवला इथं. तोही रंगी बेरंगी बनवला. मी नेमकं बस स्टॉप कडे जात होतो आणि ते पलीकडून येत होता. मी त्याला आवाज दिला ए पिंट्या इकडे. तो म्हणला काय हो महाराज. म्हटलं काय रे तुझं वारकऱ्याचं घर वैष्णवाचं घर तुला शोभतं रे काय प्रकार केला था. तो म्हणला महाराज हे तुम्हाला नाही कळणार. म्हणलं काय. म्हणे लोक चंद्रावर गेले आणि तुम्ही धोत्रावर आले. मला आता आपल्याच धोत्रावर आला. मी म्हणलं गड्या लोक जरी चंद्रावर गेले असले पण या देशात जे क्रांती धोत्रावाल्याने केली ते अजून कोणी केली नाही. म्हणजे आम्ही काय धोत्र घालून फिरतो म्हणजे आमचा का वरचा मजला रिकामा आहे का. आम्ही का धोत्रावर येऊन करून फिरतो का. जाऊ द्या तो स्वतंत्र चर्चेचा मुद्दा आहे. मी त्याला म्हटलं मी वन साईड ऐकली टू साईड ऐकली तू हा वेगळाच प्रकार करून घेऊन आला. तो म्हणला महाराज ही वन साईड नाही टू साईड नाही हिला कोंबडा कट म्हणतात. कोंबडा काटा म्हणजे कोंबड्यासारखा तुरा ठेवायचा याला म्हणले कोंबडा काटा. मी विरोधाकरता मुळीच बोलत नाही. माझा मुद्दा फार गोड आहे. तुम्हाला जर लक्षात घेता आला तर बघा अलीकडे त्या पार्लर मध्ये नाना प्रकारे तुमच्या केसांची सजावट करून मिळते. आमच्या तरुणांनी त्याला एक नाव दिलं. इंग्लिश मध्ये त्याला एक शब्द वापरला जातो हेअरस्टाईल. काय शब्द वापरतात ऐका पोरांनो. त्या पार्लर मध्ये तुमची हेअरस्टाईल करून मिळते. त्या पार्लर मध्ये तुमची हेअरस्टाईल करून मिळते पण कीर्तनाचं पार्लर तुमची हेअरस्टाईल करून देतं. हेअरस्टाईल काय बोलतो मी तुमच्या लक्षात. तुम्ही तुमच्या डोक्यात कुठले विचार घेतले पाहिजे. तुमच्या डोक्यात कुठल्या विचाराला जागा दिली पाहिजे. कुठली विचाराची चक्र तुमच्या डोक्यात फिरली पाहिजे. हे जर जगाच्या पाठीवर कुठे मिळत असेल तर त्याचं नाव कीर्तनाचं पार्लर आहे. कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन अंग हरिरूप. हे हरिरूप होण्याचं साधन आहे मंडळी. इथं या मंडपात आलेल्या प्रत्येक माणसाच्या जीवनात बदल घडवण्याचं साधन म्हणजे कीर्तन आहे. म्हणून याच्याकडे कधी मनोरंजनाच्या टाइमपासच्या असण्याच्या दृष्टीने कदापि बघू नका. चला जनाबाई महाराज या अभंगाद्वारा भांडतात. आता ह्या भांडणाचा अभंग आहे भला मोठा अभंग आहे. खरं तर हा अभंग पहिल्या दिवशी जर कीर्तनकाराने घेतला म्हणजे आजपासून जरी तर उद्यापासून महाराजजी फक्त कीर्तनकार बदलवायचा अभंग बदलवायचा नाही. 7 दिवस जरी याच्यावर चिंतन केलं नवे ज्याच्या त्याच्या विद्वत्तेनुसार महिनाभर याच्यावर कीर्तन आपण करू शकतो. असा भला मोठा अभंग आहे पण वेळेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी जिथपर्यंत पोहोचता येईल तिथपर्यंत आपण पोहोचू. विठाला खरं तर भांडण जर आपण पाहू गेलो जनाबाई महाराजच नाही तर अनेक संत देवाशी भांडतात. ज्ञानेश्वर महाराज देवाशी भांडले. कानोबा तुझी घोंगडी चांगली आमासी का दिधली वांगुली रे. ज्ञानोबराय भांडतात. नवे तुकोबराय भांडतात. तुकोबराय काकडा होतो ना आपल्याकडे काकडा. महाराजजी किती लोक राहतात काकड्याला. वा 10-15 जण राहतात. धन्यवाद आहे. खरं तर एखाद्या वेळेस तुमचं कीर्तन चुकलं तरी चालेल म्हणजे चुकू देऊ नका. हरिपाठ चुकला तर चालेल चुकू देऊ नका. पण काकडा किमान सप्ताहातला तरी चुकू द्यायचा नाही. कारण आपल्या परंपरेमध्ये काकड्याला अनन्य साधारण असं महत्व आहे. निपाण्याला 12ही महिने काकडा होता. कारण आम्ही जन्माला आलो कीर्तनकार म्हणून निपाण्यातून.
आम्ही जे जन्माला आलो कीर्तनकार म्हणून, भले आज आम्ही महाराष्ट्र फिरतो, पण आमचं मूळ म्हटलं म्हणजे आदरणीय परमश्रद्धेय गुरु नामगुरु वैकुंठवासी यशवंतजी बाबा निपाणेकर. त्यांचा हात आमच्या डोक्यावर पडला आणि आज आम्ही महाराष्ट्रभर फिरतो. हा, आमचा जन्म कीर्तनकार म्हणून. अहो, मला तर इथं गाव आहे शेजारी तुमच्या, ढोरपगाव का महाराज, ढोरपगावला मी नवीनच संस्थेत जेव्हा बाबा होते शिकायला आलो, तर बाबा ते ढोरपगावची मंडळी आली, म्हणे आम्हाला पारायणा करता एखादी विद्यार्थी द्या, पारायणा करता विद्यार्थी द्या. बुवाजी होते. मग बघा म्हणले तुम्हाला कोणता विद्यार्थी पडतो ते. मग महाराजांना विचारलं, विठ्ठल महाराज होते. विठ्ठल महाराज म्हणे जाय रे